नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात युवाध्येय. वरई पीक उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन, शेतकऱ्यांना आणखीन एक महत्त्वाचा पिकाचा पर्याय. हिरामण आगिवले. तुम्हाला वरई पीक माहिती आहे का? माझ्या आदिवासींसह आपल्यासारख्या खाणाऱ्यांचाही खूप फायदा आहे. तसंच इगतपुरी तालुक्यातील माझ्या आदिवासी पट्ट्यामध्ये विशेष करून डोंगरदऱ्यात, उतार भागात आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनींवर भात खाचराची जागा सोडून वरई हे खरीपातील महत्त्वाचं पीक घेतलं जातं. तसेच माझी जन्मभूमी असलेल्या निनावी गाव येथील डोंगरदऱ्यात मामाच्या गावाला लावलेली भाता खालोखाल वरई हे या भागातील खरीपातील एक मुख्य पीक घेतलं जातं. असं असताना या पिकासाठी विशेष म्हणजे रिमझिम पावसात काशीनाथ कातोरे यांच्या परिवारानं वरईची लागवड दरवर्षीप्रमाणे करून दाखवली आहे. ही मेहनत अतिशय कठीण मेहनत आहे आणि ती या काही भागात केली जात आहे. परंतु वरई पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी वरईच्या लोंबिटाची लांबी सुमारे अर्धा फूट त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढ होते. एवढी अशी लांबी आहे. वरईचे लांब लोंबटे आणि ती भरीव देखील असते. या वरई पिकात सुमारे 10 ते 12 तुऱ्यांचे फुटवे येतात. हे पीक सेंद्रिय खतांना भरपूर दाद देणारं वाण आहे. त्याचबरोबर जमिनीतील ओलाव्यावर सुद्धा स्थिर होणारं वाण आणि अधिक पावसात तग धरून राहणारे, रोगकिडींना बळी न पडणारे हे पीक असून असेच निनावी येथे मामाच्या गावाला आमचे मामा मामीची सुनबाई मंगल काशीनाथ कातोरे आणि आमची सासूबाई चांगुनाबाई कातोरे यांनी अतिशय कठीण पाण्या पावसात केलेल्या मेहनतीतून त्यांनी काढलेल्या फलाटात तसेच डोंगरदऱ्यात लावलेली निळीगार झालेली वरई म्हणजेच भगर बघण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेलो असता तिकडे बघताच एक डौलदार निळीगार जशी वाऱ्याच्या तालावर डोलणारी, नाचणारी, पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या आवाजानं मन रमून जाणारे, जशी माणसाची नजर ओढून घेणारी वरई असा अविस्मरणीय क्षण याआधी कधीच बघायला देखील मिळाला नाही. तसेच माझ्या मामाचा मुलगा नाथू कातोरे हा देखील जनावरे चारण्यासाठी रानात गेले असताना खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन दिसत आहेत आणि जसे रानावनात हिरवेगार रंगीबेरंगी फुले अशा उंच उंच डोंगरदऱ्यात मन रमून गेल्याचा एक क्षणाचा तो आनंद घेताना आम्ही घेतला. आणि आज काही महिन्यांचे देखील शेवटी ही वरई कापण्याची वेळ आली असता काशीनाथ कातोरे सर यांची बहीण पाडळी गावातील लेखक असलेले तसेच आदिवासी समाजासाठी धावणारे, अडीअडचणीत असलेल्या तसेच अनाथ झालेल्या महाराष्ट्रात कुठल्याही गावातील अनाथांना, गरजूंना स्वतःहून मदतीसाठी धावून जाणारे राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सिन्नर तालुका अध्यक्ष हिरामण आगिवले यांना दिलेली बहीण मथुरा हिरामण आगिवले आज वरई कापताना तसेच त्यांच्या भाचा यांना शाळेला सुट्टी लागली आहे म्हणून मामाच्या गावाला निनावी येथे गेले असता सुजाता हिरामण आगिवले, अश्विनी हिरामण आगिवले आणि वैभव आगिवले तसेच आगिवले यांचे पुतणे विजय नंदू आगिवले, सोनू नंदू आगिवले हे सर्व लाडके असलेल्या मामा आणि मामी यांना मदत होण्याकरिता ते मोठ्या हौसेनं वरई कापण्यासाठी औंढा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात गेले. आणि काशीनाथ कातोरे तसेच त्यांची पत्नी मंगल कातोरे हे सर्व आणि कातोरे सर यांच्या आई आणि हिरामण आगिवले यांच्या मामी तसेच सासूबाई असलेल्या चांगुणाबाई कातोरे तसेच कातोरे सर यांचे मोठे बंधू विष्णू कातोरे, वहिनी लक्ष्मी कातोरे, मुलं दीपक आणि गोरख कातोरे तसेच हिरामण आगिवले यांच्या मावशी आवडाबाई या सर्वांनी यावर्षी गोळ्यामेळ्यानं हसून खेळून वरई मोठ्या आनंदात कापून घेतली. आणि हीच आमच्या मामा मामीला मदत म्हणून आठवणीतली सर्वात मोठी आणि आनंदाची दिवाळी म्हणून आम्ही साजरी केली, असे सुजाता आणि अश्विनी आगिवले यांनी बोलताना आपले मत व्यक्त केलं. तसेच वरई जंगल रानात काढलेल्या फलाटात असल्यामुळे वाघाची जास्त भीती असताना म्हणून आज त्यांना आधार म्हणून गुराखी असलेले नाथू पांडुरंग कातोरे तसेच त्यांचा मुलगा भाऊराव कातोरे हे जनावरे चारण्यासाठी डोंगरदऱ्यात जंगलात गेले होते, कारण वरई कापणाऱ्यांना आधार मिळावा. तसेच काशीनाथ कातोरे आणि विष्णू कातोरे यांनी देखील आज वरई कापणाऱ्या सर्व भाच्यांचं खूप कौतुक केलं आणि बोलले की खरंच आमच्या भाच्या खूपच कष्टाळू आणि समजूतदार आहेत. आज त्यांचा मामा त्यांना सांगतो की मुलींनो बस करा, वरई कापणं आता तुम्ही आराम करा, खूप ऊन झालेलं आहे. परंतु मुलींनी देखील हेच सांगितलं, मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण सर्व पाणी पाऊस यायच्या आधी वरई कापून घेऊ, पटकन काम आटपून घरी जाऊ. अशा प्रकारे अशावेळी संपूर्ण कातोरे परिवार एकत्र येऊन आज वरई कापायचं काम पूर्ण केलं. आणि हिरामण आगिवले यांनी त्यांचे कष्ट बघून शेवटी एकच सांगितलं की आज आमचे मामा तसेच सासरे असलेले कैलासवासी
वा लक्ष्मण रामा कातोरे यांची जी कामकाजात होणारी मदत, तो हातभार असायचा, ती पोकळी निर्माण झाली होती, ती आठवण आज त्यांच्या नातींनी तसेच काशीनाथ कातोरे यांच्या भाच्या सुजाता आणि अश्विनी यांनी ती जागा भरून काढली आहे। तसेच काशीनाथ कातोरे आणि विष्णू कातोरे यांनी देखील आज वरई कापणाऱ्या सर्व भाच्यांचं खूप कौतुक केलं आणि अशा प्रकारे आनंदात कामकाज पूर्ण केलं। धन्यवाद। लेखक गरिबांचा वाली, अनाथांचा कैवारी, हिरामण आगिवले, ठाणगाव, पाडळी।